शेतकऱ्याचं सोयाबीन 10,000 11,000 रुपये क्विंटलला गेलं की सरकारच्या लक्षात येते महागाई वाढायला लागली आणि ताबडतोब सरकार सोयाबीन मध्ये पाम तेल आयाती सरकार त्या ठिकाणी आयात शुल्क कपातीचा निर्णय घेते. बरं, पाम तेलावरच्या आयात शुल्क कपातीचा निर्णय एक वेळ समजू शकतो मी. सोयाबीन आयात करायचं काय कारण होतं, डीओसी आयात करायचं काय कारण होतं? डीओसी आयात केल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनचे दर अक्षरशः त्या ठिकाणी कोसळलेत आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. मला सांगा, 11,000 रुपये क्विंटलला जाणार शेतकऱ्याचं सोयाबीन आज जर शेतकऱ्याला 3,000 आणि 3,500 विकायची पाळी येत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली? मग जो न्याय तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत महागाई वाढते म्हणून लावता, त्याचा 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 3,500 रुपयांनी त्याला विकायला लावता, मग तोच न्याय अदानीच्या बाबतीत किंवा मोठ्या उद्योगपतीच्या बाबतीत का लावला जात नाही? का तिथं म्हणलं जात नाही की 350 रुपये जे तुम्ही सिमेंटाचं पोतं विकताय ते 200 रुपयाला विकत होतात, तेवढ्यातच विक? असं होतंय का?